एक महत्त्वाची बातमी। अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक सुरू आहे। अजित पवार गटाच्या बैठकीला 4 आमदार अनुपस्थित आहेत। नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, राजेंद्र शिंगणे आणि अण्णा बनसोडे हे 4 आमदार मात्र या बैठकीसाठी अनुपस्थित आहेत। तर अजित पवार गटाची सध्या आमदारांची बैठक सुरू आहे। अजित पवार गटाच्या या बैठकीला 4 आमदार अनुपस्थित आहेत। त्यामध्ये नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, राजेंद्र शिंगणे आणि अण्णा बनसोडे ही या बैठकीसाठी उपस्थित नाहीत। लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर अजित पवारांनी आपल्या सगळ्या आमदारांची ही बैठक घेतली आहे। तसंच आता मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करावा अशी चर्चा देखील या बैठकीमध्ये झाल्याची माहिती मिळते। लोकसभा निवडणुकांमध्ये आलेलं अपयश या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे। लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार गटामध्ये अस्वस्थता आहे आणि त्यासाठीच अजित पवारांनी आमदारांची ही बैठक बोलावली आहे। तर 4 आमदार यासाठी अनुपस्थित आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, अजित पवार गटाची बैठक सुरू आहे, 4 आमदार अनुपस्थित, काय नेमकी चर्चा बैठकीमध्ये? नक्कीच निखिल, आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवरती अजित पवार गटाची बैठक जी आहे ती ट्रायडंट हॉटेलमध्ये होते। सकाळी पाहायला गेलं तर संपूर्ण त्यांच्या मंत्र्यांची बैठक अजित पवारांच्या मागण्यावर झाली होती। त्यानंतर सर्व आमदारांची बैठक जी आहे ती ट्रायडंट हॉटेलमध्ये होत आहे। या बैठकीला 4 आमदार अनुपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये धर्मराव बाबा आत्राम, नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे आणि राजेंद्र शिंगणे हे 4 आमदार अनुपस्थित आहेत आणि त्यांनी त्यांचं अनुपस्थित राहण्याचं कारण काय आहे हे देखील कळवलेलं आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर जेव्हापासून निकाल लागला तेव्हापासून वेगवेगळ्या चर्चा सुरू होतात की अजित पवार गटातील काही नेते आणि आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत अशा चर्चा सुरू होत्या आणि त्यानंतर ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्वपूर्ण होती। त्यामुळे ही 4 जरी आमदार अनुपस्थित असले तरी देखील त्यांनी त्यांची कारणं जी आहेत ती कारणं कळवलेली आहेत। मेन म्हणजे नरहरी झिरवळ जे आहे ते परदेशी गेल्यामुळे हे बैठकीला अनुपस्थित आहेत। त्यासोबतच धर्मराव बाबा आत्राम, राजेंद्र शिंगणे आणि सुनील टिंगरे हे बाहेर असल्यामुळे त्यांचे बैठकीला नाहीये। त्यापैकी राजेंद्र शिंगणे आणि धर्मराव बाबा आत्राम हे आजारी असल्याने ह्या बैठकीला अनुपस्थित नाहीत असं त्यांच्याकडून कळवण्यात आलेलं आहे। परंतु अत्यंत ही महत्वाची बैठक असणार आहे कारण की आगामी विधानसभेमध्ये कशा पद्धतीने आपण सामोरे जायचं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण की काल आपण जर पाहिलं तर नक्कीच धन्यवाद निवृत्ती एकूणच माहितीबद्दल। तर लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे। अजित पवारांनी आपल्या आमदारांची बैठक या ठिकाणी बोलावली आहे।